शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। 16 आणि 17 जून रोजी हवामान खात्याने राज्यात भयंकर ढगफुटी पावसाचा इशारा दिला आहे। वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी आपल्याला 16-17 जून रोजी राज्यात झालेली पाहायला मिळेल। या दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज रेड अलर्ट देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, जाणून घेऊया सविस्तर माहिती, पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला 16-17 जून रोजी मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल। कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार एकंदरीत सर्वच कोकण पट्ट्यामध्ये 16-17 जून रोजी विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठा जोरदार पाऊस होणार आहे। तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात 16 आणि 17 जून रोजी होणार आहे। उत्तर महाराष्ट्रात पहिले स्थान नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये 16 तारखेला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल। मात्र 17 तारखेपासून पुढे उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर वाढणार आहे। विदर्भामध्ये उद्यापासून मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे। तसेच 16 आणि 17 जून रोजी विदर्भात देखील मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल। यामध्ये अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूर या सर्वत्र परिसरांचा समावेश असेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।